ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नवरात्रोत्सव अतिशय उत्साहाने साजरा होणार आहे। या निमित्ताने देवीच्या दर्शनार्थ संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात। मंदिर परिसर सजवण्यात येतो, त्याचप्रमाणे मंदिराला एक वेगळीच झळाळी या निमित्ताने प्राप्त होत असते। विविध धार्मिक कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात येतं। यंदा सोमवार दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाअंतर्गत विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून या ठिकाणी दर्शनार्थ भाविक येत असतात आणि आदिशक्तीचं दर्शन घेत असतात, असं श्री दिलीप पाटील यांनी सांगितलं। हा नवरात्र उत्सव गावदेवी सेवा मंडळ म्हणजे चिखलादेवी मंदिराचा गावदेवी उत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो। कुठल्या दरवर्षीप्रमाणे आम्ही दसऱ्यापर्यंत घटस्थापना करतो आणि घटस्थापनेच्या याच्याप्रमाणे आणि यावेळेला जरा सकाळी मुहूर्त लवकर असल्यामुळे 9 वाजता देवीची स्थापना होणार आहे मंदिरामध्ये आणि मग त्याच्यानंतर दोन्ही टाईम देवीची आरती म्हणजे नवदुर्गेची पण आरती आणि तिकडे गावदेवीची चिखलादेवीची सुद्धा आरती होते आणि दरवेळेला नवीन लोकांना आम्ही आरतीसाठी हे करतो। दरवर्षी लोकांना नवीन लोकांना आम्ही त्याची संधी देतो आणि त्याप्रमाणे लोक त्याचं हे करतात आणि त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा दररोज गावदेवी मंदिरामध्ये भजन मंडळी असते, सायंकाळी भजनाचा कार्यक्रम असतो। त्याचप्रमाणे शेवटच्या म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी आमच्या गावातल्या काही घटस्थापनेच्या एक दिवस अगोदर आमच्या गावातल्या महिला वर्ग आपले पारंपरिक नृत्य करून हा उत्सव आम्ही साजरा करतो। ठाणे शहरातील प्रतिष्ठित अशा स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधी असलेल्या स्पोर्टिंग क्लब पॅनलने 9 पैकी 5 जागांवर विजय मिळवत आपल्या गेल्या पराभवाची परतफेड केली आहे। स्पोर्टिंग क्लब कमिटीची यंदाची निवडणूक ही अतिशय अटीतटीची झाली होती, त्यामुळे ठाणेकर नागरिकांचे 100 वर्ष जुन्या असलेल्या स्पोर्टिंग क्लब कमिटीच्या निवडणुकीकडे लक्ष होतं। अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये स्पोर्टिंग क्लब पॅनलचे माजी परिवहन सभापती विलास जोशी, माजी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, ॲडव्होकेट कैलास देवल, श्रावण तावडे आणि किरण सळगावकर निवडून आले, तर मावळत्या कार्यकारिणीतील माजी अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, सचिन धुमाळ, अतुल फणसे, डॉक्टर योगेश महाजन यांनी आपल्या जागा कायम राखल्या। स्पोर्टिंग क्लब कमिटी ही ठाण्यातील क्रिकेट खेळातील अग्रगण्य संस्था आहे। ठाण्याच्या क्रिकेटमध्ये संस्थेचे मोठं योगदान आहे। पुढील वाटचालीत विरोधकांनाही बरोबर घेऊन ठाण्याचे क्रिकेट सेंट्रल मैदानाच्या विकासासाठी काम करणार असल्याचं नवनिर्वाचित उमेदवार श्री विकास रेपाळे यांनी सांगितलं। काल आमच्या स्पोर्टिंग क्लब कमिटीचा निवडणूक पार पडली। 101 वर्षाचा इतिहास असलेला हा ठाण्यातला सगळ्यात जुना क्लब आहे आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनशी देखील हा संलग्न असलेला असा क्लब आहे। आदरणीय विलास जोशी काका, ॲडव्होकेट कैलास देवल, किरण साळगावकर, भाई तावडे, मनोज यादव, प्रफुल्ल वैद्य, सतीश नाचणे, जितेंद्र मेहता असे आम्ही टोटल 9 जण स्पोर्टिंग क्लब पॅनलच्या नावाखाली ही निवडणूक लढवली। आमच्या काही लोकांचा अगदी निसटता पराभव, एका मताने आमचे एक उमेदवार पडले। आमचे 5 उमेदवार हे या ठिकाणी निवडून आले। मागच्या वेळेला आम्ही 4 होतो, ते 5 होते आणि मला असं वाटतं की सेंट्रल मैदान हे ठाणे शहरातलं एकमेव असं मैदान आहे की या मैदानावरती क्रिकेटचं हे खेळलं जातं आणि या मैदानाचा विकास, या क्लबचा विकास ठाणे शहरामध्ये जो काही स्पोर्ट्सला चालना देण्याकरता हे स्पोर्टिंगचा एक प्लॅटफॉर्म हा खूप मोठा ठरणार आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सभासदांनी आम्हाला मतदान केलं। माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, संजीव नाईकजी, याचबरोबर नजीम मुल्लाजी, आदरणीय आमदार संजय केळकरजी, निरंजन डावखरेजी, हे सगळेच आमच्या क्लबचे सन्माननीय सदस्य आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे।
हा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू कधी होणार याविषयी नागरिकांमध्ये कुतूहल आहे. यावर केंद्रीय रेल्वे माहिती प्रसारण तसंच इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू होणार याची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट प्रकल्पातील शिळफाट्याच्या बोगद्याचा ब्रेकथ्रू कार्यक्रम शनिवारी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते संपन्न झाला. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे घणसोली येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबई ठाण्यात बुलेट ट्रेन कधी धावणार? मुंबई अहमदाबाद बुलेट प्रकल्प 9 तासांचा प्रवास 2 तासांवर येणार आहे. तसंच या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. आप सब जानते हैं कि मुंबई से ठाणे के बीच में जो क्रीक है उसके नीचे से, समुद्र के नीचे से एक टनल का निर्माण किया जा रहा है. समुद्र के नीचे से एक टनल का निर्माण किया जा रहा है. इसमें जो एक महत्वपूर्ण सेक्शन है 4.8 किलोमीटर का, उसका आज टनल में ब्रेक थ्रू हुआ है. उसके लिए आप सबको बहुत बहुत बधाई. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 7व्या मजल्यावरून पडून सचिन वसंत गुडेकर या 49 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. काल म्हणजेच 19 तारखेला दुपारच्या सुमारास ही व्यक्ती 7व्या मजल्यावर काम करत असताना ते पडले. त्यानंतर तळमजल्यावर असलेल्या लोखंडी परांची आणि दोरखंडामध्ये अडकले होते. या घटनेचं वृत्त बाळकूम अग्निशमन दल विभागाला समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि
त्यानंतर या व्यक्तीला बाहेर काढलं, मात्र उंचावरून पडल्यामुळे ह्या व्यक्ती जागच्या जागी मृत्यू झाली असं अग्निशमन दलाच्या वतीने कळवण्यात आलं आहे. कापूरवाडी पोलिसांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी सिव्हिल रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे यंदाही नवयुग मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होत आहे. नवयुग मित्रमंडळाच्या कार्याच्या 21व्या वर्षात पदार्पण करत असून कर्नाटक येथील मंदिराचा देखावा या ठिकाणी साकारण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष श्री रमेश आमरे आणि कार्याध्यक्ष स्नेहाताई रमेश आमरे यांनी सांगितलं. यंदा देखील अतिशय उत्साहामध्ये हा संपूर्ण उत्सव साजरा होतो आहे. 9 दिवस साजरा होणाऱ्या उत्सवाला 12 विविध समाजाचे म्हणजेच पंजाबी, गुजराती, कन्नड, केरला, बंगाली, अग्रवाल, सिंधी, उत्तर भारतीय, तेलुगू, धनगर, वाल्मिकी आणि मराठा यांचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त सप्तशती पाठ, हरिपाठ, जाप, भजन, भव्य महाआरती, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिबिरांचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात येणार आहे. हे नवयुग मित्र मंडळाचं 21वं वर्ष आहे. तर या वर्षामध्ये आपण जसं म्हणतोय की पारंपरिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आपण राबवतोच. तर दरवर्षी यावर्षी आपण विशिष्ट म्हणून काय ठेवलंय की सगळ्या समाजांना म्हणजे 12 विविध समाजांचे घटक ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. त्याच्यात झालं मराठा समाज, वाल्मिकी समाज, धनगर समाज, तेलुगू, उत्तर भारतीय, सिंधी, अग्रवाल, बंगाली, केरला, कर्नाटक, केरला समाज, गुजराती समाज आणि पंजाबी समाज. तर सर्व समाज एकत्र येऊन 12 विविध समाजाचे लोक एकत्र येऊन त्यांच्यातर्फे देवीची पूजा त्यांनी ठेवलेल्या आहेत, भजनं ठेवलेली आहेत. मग त्याच्यामध्ये तसेच विशिष्ट म्हणून आपण अजून ॲडिशन त्याला वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर ठेवलं आहे, उपचार शिबिर ठेवलं आहे. दिव्यांगांसाठी आपण स्टीमर म्हणून आपण दिव्यांगांना आपण स्टीमर देणार आहोत. मग आपण दरवर्षी इकडे भंडारा ठेवतो. तर भंडाऱ्याचा दर म्हणजे म्हटलं नाही म्हटलं तरी 5000 लोक तरी भंडाऱ्याचा लाभ घेतात. कळवा परिसरातील 52 अनधिकृत इमारती तोडण्यासंदर्भातल्या नोटिसा बनत आहेत. जर एक न्याय कल्याण डोंबिवलीला लागू होत असेल तर तोच न्याय ठाणे, कळवा, मुंब्रा, कौसा, डायगर, शीळ या परिसराला देखील व्हायला हवा. या संदर्भात उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी जशी भूमिका कल्याणमध्ये घेतली तशीच भूमिका ठाणे, कळवा, मुंब्रा, कौसा, शीळ, डायगर या परिसरातील नागरिकांसाठी देखील घ्यायला हवी असं मत आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. आज या सगळ्या परिसरातील नागरिक भीतीने अक्षरशः हैराण झाले आहेत. त्यांना रोज कोणी ना कोणी येऊन सांगत आहे की तुमची घरं तुटणार आहेत, तुमच्या इमारती तुटणार आहेत. त्यामुळे या ठिकाणचे नागरिक हवालदिल झाले आहेत. या नागरिकांना दिलासा देण्याचं काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करायला हवं असं मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. अनाथांचा नाथ म्हणून त्यांची आजकाल महाराष्ट्रात ओळख आहे. मग हे फक्त कल्याण डोंबिवलीपुरतं मर्यादित राहणार आहे? कळव्याला 52 बिल्डिंगींना नोटिसा आल्या. शीळ, दिवा, डायगर इथे तर भीतीचं वातावरण आहे. आणि याच्यामध्ये सर्वात मोठं काय आहे तर काही जण मुद्दामून जातात बिल्डिंग मध्ये. आज तुम्हारी बिल्डिंग टूटने वाली है, रस्ते पे आ जाओ. आज तुम्हारी बिल्डिंग टूटने वाली है, रस्ते पे आ जाओ. आज तुम्हारी टूटने वाली है, रस्ते पर आ जाओ. ते बितली गरीब माणसं नोकरी धंदा सोडून दररोज रस्त्यावर येतात. महानगरपालिकेचे अधिकारी दररोज 9 वाजता तिथे पोहोचतात. एकाही बिल्डिंगवर कारवाई होत नाही. पोलीस पोहोचतात. हे काय नाटक चालू आहे? याच्यात सरकारला भूमिका घ्यावी लागेल. जे अनधिकृत इमारती आहेत त्या इमारती तुम्ही बेघर करणार आहात का लोकांना? तुम्हाला न्यायालयासमोर जाऊन भूमिका मांडावी लागेल. कळव्यामध्ये काल 52 इमारतींना नोटिसा देण्याची तयारी सुरू झालेली आहे. 52 इमारतींना नोटिसा देऊन जर तुम्ही पाडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार असेल तर कळव्यामधली 52 लोक जाणार कुठे? शीळ, दिव्या, डायगर मध्ये तर भीतीची परिस्थिती, दहशत निर्माण करून टाकली आहे. मग जर कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे साहेब तुम्ही भूमिका घेऊ शकता तर तुम्हाला ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डायगर, शीळ या परिसरासाठी सुद्धा
भूमिका घ्यावी लागेल. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खट्टन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.